हॉट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील। मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। व्यापार धोरण करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे। अर्थसंकल्पपूर्व बैठकीत राज्यात आणि देशात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करण्यासाठीची मागणीही केली आहे। व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासासाठी महाराष्ट्र चेंबर्स आपल्या नेहमी पाठीशी राहील अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी वेंगुर्ले येथील व्यापारी एकता मेळाव्यात बोलताना दिली। कोकण आणि कोल्हापूरचं नातं आमचं भावाभावाचं आहे। तुम्हालाही आमच्याकडे आल्याशिवाय चालत नाही आणि आम्हालाही तुमच्याकडे आल्याशिवाय चालत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यानं हे नातं सातत्यानं जपलेलं आहे आणि या महासंघाचं राज्यभरच नव्हे तर देशभर यासाठी कौतुक होतं की एखादा जिल्ह्याचा व्यापारी महासंघ सातत्यानं 35 वर्ष व्यापाऱ्यांची एकजूट अबाधित ठेवून वर्षातून एकदा आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतो आणि जो व्यापारी आपलं व्यापार बंद करायला कधीच उत्सुक नसतो तो या दिवशी मात्र आवर्जून जिल्ह्यातले सर्व व्यापार बंद ठेवतो। याबद्दल या सर्व जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि या निमित्तानं आपण वर्षातून एकदा एकत्र येऊन आपल्या वेगवेगळ्या अडचणींच्यावर चर्चा करतो, विकासाच्या चर्चा करतो आणि एकमेकांचे भेटण्यासाठीचं एक प्रभावी व्यासपीठ म्हणून सुद्धा या मेळाव्याचा अतिशय चांगला उपयोग होतो। या निमित्तानं आपण नेहमीच या राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी आम्हाला या निमित्तानं मिळते। चेंबरचं काम हे महासंघाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतच असतं, परंतु आपल्या सगळ्यांशी एक वेगळ्या पद्धतीने भेटण्याचा आनंद या मेळाव्याच्या निमित्तानं मिळतो। उमेशजीने काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या या निमित्तानं। गेल्या वर्षीच्या मेळाव्यात ज्या विषयावर आपण अतिशय विस्ताराने ओहापोह केला होता तो व्यापाऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठी आणि चिंतेची बाब जी आहे ती ई कॉमर्सचं आपल्यावर होत असलेलं आक्रमण आणि या ई कॉमर्सच्या आक्रमणाला महाराष्ट्र चेंबर असेल, राष्ट्रीय स्तरावरच्या संघटना असेल, आपण सातत्यानं सरकारशी संघर्ष करतो। या कंपन्या ज्या चुकीच्या पद्धतीचा वापर करून या भारतातला रिटेल व्यापार मोडीत काढायचा प्रयत्न करतायत। कोरोनाचं 2 वर्षाचं संकट असेल आणि त्या आधीच्या काळातला एकूण गेल्या 5 वर्षातला या देशभरातल्या किरकोळ व्यापाऱ्याचा सर्व्हे ज्यावेळी घेण्यात आला तर एक विदारक चित्र आपल्या समोर आलं की या ऑनलाईन कंपन्यांच्या आक्रमणामुळे देशातले 30% रिटेलर हे कायमचे बंद पडले आणि आता आहे अशीच परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये अजून 25-30% रिटेलर हा कायमचा बंद पडेल अशा प्रकारचं धोरण या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ज्या ई कॉमर्समध्ये ठाण मांडून बसल्या आहेत त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि गेले 3 वर्ष सातत्यानं केंद्र सरकारशी आपण याविषयी संघर्ष करतो आणि आपण एक मागणी सरकारकडे लावून धरलेली आहे की या ई कॉमर्सच्या व्यापाराची पॉलिसी सरकारनं जाहीर करावी आणि कदाचित उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये ही पॉलिसी यावी अशी आपली अपेक्षा आहे। त्या संदर्भातली मागणी सुद्धा महाराष्ट्र चेंबरने अर्थसंकल्पपूर्व बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। एकूणच या राज्याच्या व्यापार क्षेत्रासाठीचं नवीन धोरण केंद्र सरकारनं जाहीर करावं। पियुष गोयल यांनी मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातलं सूतोवाच केलं परंतु ते धोरण अधिकृतपणे अजून जाहीर झालं नाही किंवा लागू झालं नाही की नेमकं कोणतं धोरण केंद्र सरकार या राज्यातल्या आणि देशातल्या व्यापाऱ्यांसाठी स्वीकारणार आहे। आपल्या सर्वांना कदाचित माहिती नसेल या संपूर्ण भारतामध्ये व्यापार धोरण करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे। 1995 साली या राज्यानं ट्रेड पॉलिसी लागू केली आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ही ट्रेड पॉलिसी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने बनवून दिली होती। ती राज्य सरकारने ॲज इट इज स्वीकारली आणि 1995 साली या राज्यामध्ये स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण केलं गेलं आणि सुरेशदादा जैन या खात्याचे पहिले मंत्री झाले। दुर्दैवानं 99 सालीच्या इलेक्शन नंतर नवीन आलेल्या सरकारनं पुन्हा हे व्यापार खातं बंद केलं आणि आपल्या तोंडाला पुन्हा तशाच वाटाण्याच्या अक्षता पुसल्या गेल्या।
आणि त्या दिवशीपासून आपण सगळेच जण प्रयत्न करतो. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र चेंबरने या अर्थसंकल्पपूर्व बैठकीमध्ये ज्या मागण्या मांडल्या त्यामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करण्याची मागणी केली आहे. आणि जोपर्यंत व्यापाऱ्यांसाठीचं स्वतंत्र मंत्रालय निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अनेक धोरणात्मक निर्णय व्यापाऱ्यांसाठी जे घेणे आवश्यक आहे त्याबद्दल असं कुठलंही यंत्रणा नसल्यानं अनेक प्रश्न आपले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. ज्या पद्धतीनं उद्योग खात्याचे प्रश्न मांडण्यासाठीची उद्योग मंत्रालयामध्ये स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्र व्यासपीठ आहे, तशी यंत्रणा या मंत्रालयाच्या माध्यमातून निर्माण व्हावी अशी आपली अपेक्षा आहे. सरकारनं त्यात एक छोटासा दिलासा देणारं काम केलं ते म्हणजे एक ट्रेड बोर्ड राष्ट्रीय स्तरावर गठीत केलं आणि या ट्रेड बोर्डचे प्रत्येक राज्यामध्ये ट्रेड बोर्ड गठीत केले जावेत असं केंद्र सरकारनं त्यांच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. आता राष्ट्रीय स्तरावरचं ट्रेड बोर्ड ऑर्डर झाल्यानंतर गठीत व्हायला 4 वर्ष लागली. आता ते राज्यस्तरावरचे ट्रेड बोर्ड गठीत करायला अजून किती वर्ष लागतील याचा आपल्याला विचार करावा लागेल. या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या अडचणी व्यापाऱ्यांच्या मांडण्यासाठीचं एक व्यासपीठ प्रभावी असलं पाहिजे. यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी महाराष्ट्र चेंबरनं आणि अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थांनी सुद्धा केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. ई कॉमर्सचं हे आक्रमण भारतीय कंपन्यांना सुद्धा त्याच पद्धतीच्या सवलती मिळाव्यात हा एक आग्रही मुद्दा आपण सरकारकडे मांडला आहे. आणि ई कॉमर्सची पॉलिसी जाहीर करायची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारनं 15 खासदारांची एक समिती नेमली आणि त्या समितीसमोर महाराष्ट्र चेंबरनं या पॉलिसीसाठी व्यापाऱ्यांच्या असलेल्या अपेक्षाचं एक सादरीकरण केलेलं आहे. आणि या सर्व मुद्द्यांचा समावेश नवीन पॉलिसीमध्ये होईल असं अपेक्षित आहे आणि कदाचित उद्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये ही पॉलिसी जाहीर व्हावी अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. आणि ही पॉलिसी जाहीर करत असताना आपण काही अमेझॉन, फ्लिपकार्ट बंद करू शकणार नाही आहोत, परंतु त्यांच्याच पद्धतीचे अधिकार भारतीय कंपन्यांना मिळावेत. आपल्या देशी कंपन्यांमध्ये स्वदेशी कंपन्यांना अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म वापरण्याची मुभा मिळावी अशी प्रामुख्याने मागणी आपण त्यामध्ये केलेली आहे. आणि आपल्या व्यापाऱ्यांना या ई कॉमर्सच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपणही हे तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्र चेंबरने हे तंत्रज्ञान आपल्या सर्व व्यापाऱ्यांना राज्यभरातल्या मोफत उपलब्ध करून दिलं आहे. गेल्या वर्षीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची वेबसाईट चेंबरतर्फे मोफत करून देण्याची घोषणा केली होती. आपल्यापैकी किती व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला हे आपण त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. परंतु ही आपली उदासीनता आपल्या व्यापारावर भविष्यामध्ये गदा आणू शकते याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. आपण तंत्रज्ञान स्वीकारलं तरच ह्या स्पर्धेला टिकू शकणार आहे. या वेबसाईटच्या योजनेनंतर चेंबरनं एक पाऊल पुढचं टाकलं आहे आणि प्रत्येक सभासदाला डिजिटल बिझनेस कार्ड द्यायची सुरुवात केलेली आहे. हे डिजिटल बिझनेस कार्ड राज्यातल्या सगळ्या चेंबरच्या सभासद संस्था आणि त्यांचे सभासद हे सगळे एकमेकाशी जोडले जातील. सर्व राज्यभरातले व्यापारी आणि उत्पादक हे एकमेकाशी थेट जोडले जातील आणि व्यापारी टू व्यापारी, उत्पादक टू व्यापारी, होलसेलर टू रिटेलर हे सर्व व्यापार आपल्याला त्या डिजिटल बिझनेस कार्डच्या माध्यमातून करता येणार आहेत. माझी सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाला नितीनजी तुम्हालाही विशेष विनंती आहे. ह्या तंत्रज्ञानाची माहिती ज्या पद्धतीनं आपण आता डाटा कंपेल करताय, 550 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी तो डाटा भरलेला आहे, तो पूर्ण जिल्ह्याचा डाटा जसा संघटित करताय त्या सर्वांना आपल्याला हे कार्ड देणं शक्य आहे. त्यांच्या सर्व मेंबर्सना सुद्धा जेवढ्या असोसिएशन्स आपल्याशी अफिलिएटेड आहेत त्यांच्या सभासदांना सुद्धा आपल्याला हे बिझनेस कार्ड देणं शक्य आहे आणि आपण आपापसात व्यापार करून आपल्या सगळ्यांच्या व्यापाराला बळ देऊ शकतो. आणि यासाठी हे नुकतं अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर आपण टीका करून चालणार नाही, तर त्या पद्धतीनं आपल्यालाही व्यापारामध्ये तंत्रज्ञान आणावं लागेल. यामध्ये दुसरी आपल्यासमोर महत्त्वाची अडचण येते ती प्राइस वॉर. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जसं उमेशजींनी सांगितलं की खरेदी किंवा प्रोडक्शन कॉस्टपेक्षाही कमी किमतीत माल विकतात, तर यावर केंद्र सरकारनं नियंत्रण आणणं अपेक्षित आहे. त्या संदर्भातले केंद्र सरकार काही परिपत्रकं काढते, परंतु त्यातल्या पळवाटा ठेवलेल्या असतात. त्याचा फायदा घेऊन या कंपन्या चुकीच्या पद्धतीनं कामकाज करत राहतात. या नवीन पॉलिसीमध्ये या पद्धतीच्या प्रकारावर नियंत्रण बसेल असा विश्वास केंद्र सरकारनं आपल्याला त्या बैठकीमध्ये दिलेला आहे. आपल्याला प्रतीक्षा आहे तो निर्णय प्रत्यक्षात येण्याची. आणि हे करत असताना आपण जसं महासंघाच्या माध्यमातून सगळे व्यापारी एकत्रित होतो तसं आपली खरेदी आपण जर एकत्रितपणे केली तरच ह्या प्राइस वॉरला आपण तोंड देऊ शकणार आहे. आज तुम्ही 100 नग खरेदी करता, तिथं तुम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र खरेदी करून 1000 नग खरेदी केले तर या प्राइसमध्ये तुम्हाला कंपन्यांच्याकडून जो प्राइस अमेझॉनला मिळतो, जो प्राइस फ्लिपकार्टला मिळतो तोच दर आपल्याला सुद्धा मिळू शकतो. यासाठी आपल्याला आपली एकत्रित खरेदी करणं ही यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. आणि आता ह्या पूर्वी आपण व्यापारी एकमेकाला स्पर्धक समजत होतो,
आता ते स्पर्धक संबंधाचे दिवस राहिलेले नाही आहेत. आपण एकमेकाला पूरक होऊन राहिलं पाहिजे. आपण शेजारी जरी एकाच प्रकारचा व्यापार करत असलो तर एकमेकाच्या बरोबरीनं राहिलो तरच आपण या स्पर्धेत टिकू शकणार आहे. काळानुसार बदललो नाही तर आपलं अस्तित्व संपेल. आपल्याला अस्तित्व संपवायचं का आपला व्यापाराचा विकास करायचा हा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल. आणि सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी आपल्याला हे करणं शक्य आहे, कारण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची युनिटी आपल्या व्यापाऱ्यांच्या मध्ये आहे. त्याचा फायदा घेऊन आपल्याला हा प्रकार किंवा एकत्रित आपल्याला सामूहिक खरेदीच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला जिथं डिस्ट्रीब्युटरकडे बार्गेनिंग करून डायरेक्ट काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरकडून सुद्धा या गोष्टी खरेदी करून आपल्याला या स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे किंवा स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्या प्रकारची आपली मानसिकता आपण बनवणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण वाटचाल केली, त्या तंत्रज्ञानाचा आत्मसात करायचा प्रयत्न केला तरच या स्पर्धेमध्ये आपला टिकाव लागणार आहे. अन्यथा हे मेळावा नुसता आपला होईल आणि आपण वर्षभरातून एकत्र जाऊन आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल असं चित्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला लागू नये, यासाठी आपण आता जागरूक होऊन या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांच्या समोर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. महाराष्ट्र चेंबर राज्याची शिखर संस्था या नात्यानं सिंधुदुर्ग जिल्हा महासंघ आमच्या सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर संपर्कात असतो. लॉकडाऊनच्या काळातही नितीनजींनी बऱ्याच बैठकामध्ये आम्ही एकत्रित या प्रश्नाला तोंड देऊन या राज्यातला व्यापार लवकरात लवकर सुरू करण्याला चेंबरच्या माध्यमातून यश मिळवलं. अनेक विषय असतात ते शासन दरबारी, मग ते राज्य सरकार स्तरावरचे असतील किंवा केंद्र सरकार स्तरावरचे असतील, संघटित प्रयत्नाशिवाय त्याला यश मिळत नाही. आणि महाराष्ट्र चेंबर सातत्याने गेले 100 वर्ष या कामामध्ये अतिशय यशस्वीपणे कार्यरत आहे. व्यापार उद्योग क्षेत्राचे प्रत्येक प्रश्न जे प्रश्न समोर येतील ते प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न चेंबरनं केला आहे. 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर उद्योजकांच्या प्रतिनिधींची एक बैठक आपण आयोजित केली. महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने या बैठकीमध्ये 20-20, 25-25 वर्ष जे प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राचे पेंडिंग होते ते त्याच बैठकीमध्ये निर्णय घेतले गेले. मी आश्वासन न देता त्याचा निर्णय जाहीर केले. त्याच बैठकीमध्ये संबंधित सर्व अधिकाऱ्यांना फोनवरनं आदेश निर्गमित केले गेले. अशा प्रकारचं यश या महाराष्ट्र चेंबरला अनेक विषयामध्ये घ्यायला मिळालेलं आहे. जसा मगाशी कार्य अहवाल वाचताना आमच्या सहकार्यवारांनी औरंगाबादच्या राज्यस्तरीय व्यापार परिषदेचा उल्लेख केला. त्या राज्यस्तरीय व्यापार परिषदेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये पहिला कार्यक्रम हा महाराष्ट्र चेंबरचा घेतला होता. आणि त्या परिषदेमध्ये ते 2 विषय आपण प्रामुख्याने मांडले होते. त्यामध्ये प्लास्टिक बंदीमध्ये पेपर प्रोडक्ट्स आणि नॉन वोन प्रोडक्ट्सला जी बंदी घातली होती, ज्यामुळे या राज्यातल्या 4 लाख छोट्या उद्योजकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार होती, तो विषय आपण प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडला होता. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत दिलेलं आश्वासन 2 महिन्याच्या सततच्या पाठपुराव्यानं ते सर्व निर्बंध उठवण्यामध्ये महाराष्ट्र चेंबरला यश मिळालं. आणि हे या औरंगाबादच्या परिषदेचं सगळ्यात मोठं यश आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता अन्नधान्यावरच्या जीएसटीचा. तोही त्यामध्ये काही सुधारणा करून घ्यायला आपल्याला यश मिळालं, परंतु ते पूर्ण कर अजून निघू शकला नाही. तर या जीएसटी संदर्भातल्या ज्या अनेक अडचणी आहेत, उमेश शर्माजी आज या ठिकाणी या विषयाचे तज्ज्ञ आपल्याला नक्की अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती देतील याची मला खात्री आहे. परंतु जीएसटीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना आपण सामोरं गेलेलो आहोत. पंतप्रधानांनी संसदेमध्ये जीएसटीची घोषणा करताना जे भाषण केलं होतं की हा एक सोपा आणि सुटसुटीत कर असेल, आणि प्रत्यक्ष गेल्या 5 वर्षामध्ये आपला असलेला अनुभव अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. एखाद्या कायद्यामध्ये नवीन कायदा लागू केल्यानंतर 5 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त कितनी अमेंडमेंट हुई उमेशजी? 2000 दुरुस्त्या. तर तुम्ही कायदा झोपेत बनवला काय कशा पद्धतीने बनवला हा विचार करायला लागेल. इतक्या दुरुस्त्या या कायद्यामध्ये सरकारने केल्या. आता ते हे चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रॅक्टिशनर आहेत, यांनाही माहीत नसेल काल आणि कुठली नवीन ऑर्डर आली ते त्याने चेक करावं लागतं. एखादी प्रोव्हिजन बघताना नेमकी काल आणि नवीन कुठली सुधारणा त्यामध्ये आली का. अशा प्रकारचा क्लिष्ट कायदा करून या राज्यातल्या देशातल्या व्यापार उद्योगासमोर सरकारने एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. तुम्ही नोटबंदी केली तीही आम्ही स्वीकारली, पण जीएसटी आणला तोही आम्ही स्वीकारला की काहीतरी देशाचं भलं होत असेल तर होऊ दे. कर भरायला व्यापारीची ना कधीच नाही. आम्ही खरेदी करताना टॅक्स भरून माल खरेदी केला. आम्ही ज्याच्याकडून खरेदी केला तो तुमचा रजिस्टर व्यापारी आहे, त्यानं टॅक्स भरला नाही तर तो तुम्ही आमच्याकडे वसूल करता. ही कुठली पद्धत आहे? हे जगामध्ये अशी पद्धत कुठं असेल असं मला वाटत नाही. सरकारनं ज्याला नोंदणी दिली त्याच्याकडून वसूल करायची सरकारची जबाबदारी आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत.
आपण त्याला केंद्रीय मंत्र्यांनी पण उल्लेख केला, आपण तेही दखल घेतील. महाराष्ट्र चेअरमन सुद्धा आग्रहानं हा विषय मांडलेला आहे की अशा प्रकारच्या सगळ्या नोटीस खरं तर जीएसटी डिपार्टमेंटनं अर्थ खात्यानं पहिल्या 2 वर्षानंतर जेव्हा रिव्ह्यू मिटिंग झाली, मी त्या बैठकीत होतो, त्यांनी आश्वासन दिलं होतं की ह्या 2 वर्ष आमचं टीथिंग प्रॉब्लेम होता, नवीन होतं, सुरुवात होती, मला अडचणी आल्या, टेक्निकल एरर होते, त्यामुळे आम्ही कुणावर कारवाई करणार नाही. आणि 2 वर्षानंतर त्यांनी 17, 18, 18, 19 नोटीस काढायला सुरू केलं. एक चुकीच्या पद्धतीनं सरकार या प्रकरणामध्ये जात आहे आणि सरकारला आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. जीएसटीला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या वेळी जर विज्ञान भवनात कार्यक्रम झाला, अर्थमंत्री आणि जीएसटी खात्याचे सर्व राष्ट्रीय स्तरावरचे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आणि अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात 2दा या प्रेझेंटेशनचं कौतुक केलं. आणि मला सांगायला एक गंमत आहे की मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना त्यापूर्वी अनेकदा भेटलो, परंतु 5 वर्ष पूर्ण झालं त्यामुळे त्याही खुश होत्या. पहिल्यांदा त्यांना मी हसताना बघितलं होतं आणि त्यांचा त्या दिवशीचा मूड बघून फायदा घेऊन आम्ही आमच्या सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्याने एक प्रामुख्यानं मागणी आम्ही केली की ह्या ज्या प्रकारचे त्रास होत आहे तर व्हॅटच्या आता जसं आपण राज्य सरकारकडून एक अमनेस्टीची स्कीम लावून घेतली तशी जीएसटीमधली एक अमनेस्टीची स्कीम त्यांनी द्यावी अशी आपण मागणी केलेली आहे. त्यांनी 2 बैठका त्यानंतरही झाल्या माझ्या त्यांच्याबरोबर. दोन्ही वेळा त्यांनी ते मान्य केलं की आम्ही तुम्हाला अमनेस्टी स्कीम देऊ. खरं तर आम्हाला ते या बजेटच्या आधी येणं अपेक्षित होतं. आम्ही आता उद्याची वाट बघतोय. आता उद्या घोषित करतील की सेशनमध्ये कधीतरी घोषित करतील माहीत नाही, परंतु त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे आणि मला खात्री आहे ती कमिटमेंट ते पूर्ण करतील. आणि आम्ही सरकारकडे या प्री बजेटच्या मीटिंगमध्ये जीएसटीचा पुन्हा एकदा सरकारनं रिव्ह्यू घ्यावा. नेमकं सरकारचा उद्देश तरी साध्य झालाय का आणि नेमकं आम्हाला व्यापाऱ्यांना सोयीचं झालंय का त्रासाचं झालंय. हे आजचे दिन फक्त सीए लोकांसाठी आलेत, आमच्यासाठी तर नाही आले. त्यांनी फी वाढवली, त्यांचं उत्पन्न वाढलं, पण आम्हाला नवीन त्रास सुरू झाला. ते गमतीचा भाग सोडून देऊ, त्यांनाही रात्री 1 वाजता येऊन रिटर्न भरावं लागलं, रात्री 2 वाजता उठून रिटर्न भरावे लागले. आणि जो देश जगाला तंत्रज्ञान पुरवतो त्या देशाच्या स्वतःच्या कर प्रणालीची सगळ्यात मोठी प्रणाली आहे, त्याचं तंत्रज्ञान बंद पडत राहतं, त्याचा सर्व्हर काम करत नाही, सर्व्हर डाऊन होतो. ह्याच्यासारखी आपल्याला शर्मेची गोष्ट नाही. तेव्हा सरकारनं अशा त्यांच्या चुकाचं खापर आमच्यावर फोडून आम्हाला दंडाच्या नोटिसा काढणं अतिशय तुगलकी प्रकार आहे. आणि पंतप्रधान जे सांगतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा यामध्ये जी तफावत दिसते ती तफावत सरकारनं दूर करावी अशी आग्रही मागणी आपण सरकारकडे सातत्याने केली आहे. आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला या विषयात न्याय मिळाला नाही तर चेंबर जे करावं लागेल त्या प्रकारचं आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आपण सर्वात सामोपचारानं मागून बघतोय, दिलं तर ठीक आहे, नाहीतर होगाडे साहेब तुम्ही आता विजेचं मार्गदर्शन करणारच आहात. ज्या पद्धतीने देशातील सगळ्यात महाग वीज घेणाऱ्या राज्यामध्ये अजून वीज दरवाढीचा भुर्दंड येऊ घातला आहे आणि आम्ही जर पुढं आंदोलन की आमचा आवाज काढला नाही तर सरकार रोज नवीन गोष्टी आपल्यावर लादत जाणार. खरं तर व्यापारी आणि उद्योजक हे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहेत. या 2 घटकाशिवाय जगातला कुठलाही देश चालू शकत नाही. आमचं दुर्दैव हे आहे की जगातल्या सगळ्या देशांना हे कळतं की व्यापारी उद्योजक हे महत्त्वाचे घटक आहेत, फक्त आमच्या देशातच कळत नाही. फक्त भारतच हा असा देश आहे या ठिकाणी व्यापारी उद्योजकांना चोर म्हणून बघितलं जातं. हे कायदे बनवताना त्यांनी हे केलं त्यांना अटक केली जाईल, ते केल्यानंतर अटक केली जाईल. याही विषयावर पण सरकारकडे तक्रार केली की तुम्ही हे गुन्हेगार बनवण्याची जी तरतुदी करता त्या पहिल्या कायद्यातल्या काढून टाका. जे कोणी 2-5% लोक चुकीचं करत असतील त्यांना तुम्ही करा ना कारवाई. तुम्ही सगळ्यांनाच त्या कठड्यात कसं बघता. आमच्याकडे येणारा प्रत्येक अधिकारी हा आम्ही कधीतरी चुकवलं असेल, मग तो फूड सेफ्टीवाला असेल, इन्कम टॅक्सचा असेल किंवा तो जीएसटीवाला असेल, आम्ही काहीतरी चोरी केली असेल या नजरेनं बघण्याची जी वृत्ती आहे, तुम्ही तुमची पद्धती सरळ करा, तुमचे कायदे सुटसुटीत करा, मग बघा आम्ही कशाला कोणाला अडले कर चुकून तुमचं टेन्शन घ्यायचं. कुणाला वेळ पडला त्यात कुठल्याही आलेल्या माणसाला साहेब म्हणून नमस्कार करायची अजिबात आमची मानसिकता नाही. आम्ही सगळे कर भरायला तयार आहोत. तुम्ही जी यंत्रणा सहज करा. आता लोकांची मानसिकता अशी होती झालं झक मारली ते जीएसटी नंबर घेतला, नाहीच घेतला तर बरं झालं असं लोंबडं आमच्या पाठीमागं लागलं नसतं. ही मानसिकता लोकांची होऊ नये यासाठी सरकारनं त्यांचे कायदे सुटसुटीत करण्याची गरज आहे. मग आम्हाला त्यांनी जबाबदार धरावं. आज अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीला आमच्या सरकारनं एखाद्या विषयावर जर धारेवर धरलं तर तिथला राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाला आमच्या पंतप्रधानांना थेट फोन करतो. अमेझॉनला 200 कोटी दंड झाला तरी त्यांनी हस्तक्षेप केला. आता सुप्रीम कोर्टापर्यंत तो दंड कायमचा हा भाग वेगळा. परंतु आमच्या देशातल्या एका उद्योजकाला कोणतरी हिंडनबर्ग निघतो आणि ती कंपनी मोडीत काढायला निघतो, याच्यावर कुणी बोलू शकत नाही. तो बोलला म्हणजे कोणतरी उद्योजकांचं एजंट, हे सरकार उद्योजकांच्या हातचं बाहुलं असं आपण लिहितो. हे नेमकं काय आहे.
कुणीही उद्योजक, मला कोणाच्या बाजूने किंवा विरोधात बोलायचं नाही आहे. या देशातला प्रत्येक व्यापारी 2, 4, 5, 10 लोकांना रोजगार देतो. प्रत्येक उद्योजक 100, 200, 500 लोकांना रोजगार देतो. या देशाची अर्थव्यवस्था ज्यांच्यावर चालते, ज्यांच्यामुळे देश चालतो, त्यांना तुम्ही कठड्यात उभं करणार आणि असे कोणतरी बाजार बुणगे बाहेरच्या देशाचे लोक येणार, त्यांना आम्ही महत्त्वाचं स्थान देणार, त्यांच्यावर आमच्या बातम्या चालणार, त्यांच्यावर पेपरचे रकाने भरणार आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल कोणी बोलणार नाही. कसं चालणार आहे? सरकारनं व्यापार उद्योगाला प्रतिष्ठा दिली तरच या देशाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आम्ही सरकारचे बिनपगारी हमाल म्हणून काम करतो. टॅक्स गोळा करून सरकारला भरायचं. सरकार काही कमिशन देतं का आम्हाला? तुम्ही 1 लाख गोळा करून दिले, तुम्हाला 3% दिले, काही देत नाही. तर निदान आम्हाला जो सन्मान तरी द्या. आणि तुमच्या टॅक्स गोळा करायचं, आम्हाला आम्ही फुकट करायची आणि तुमच्या नोटीस मात्र सगळे आम्हाला, तुम्ही काहीच करणार नाही. अशा पद्धतीची रचना जगात फक्त अशा देशातच बघायला मिळते. ती आपल्या व्यापार उद्योगासाठी घातक आहे. सरकारला मी हेही सांगितलं आहे की सरकारनं आपलं धोरण बदलावं आणि या उद्योग व्यापाऱ्यांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्याचं काम आम्ही करावं. आज आम्ही सराफ बाजारात गेलो, तुमच्याकडं सराफ व्यावसायिक आलेत की नाही माहीत नाही. कुणीही चोर येतो, त्या अधिकाऱ्याच्या मनात आलं, तो कुठल्याही दुकानदाराला हात करतो की ह्याच्याला विकलं मी, त्याला अपीलच नाही, त्यानं पैसे भरून द्यायचे, नाही तर त्याला आत टाकतो आणि मारतो म्हणून त्याला धमकी द्यायची आणि लाखो रुपये काढायचे. हे प्रकार याच देशात घडतात. ज्या माणसाने एकही चुकीची गोष्ट केली नाही, कुणीतरी चोरानं सांगायचं, मी चोराच्या शब्दावर पोलीस विश्वास ठेवणार, व्यापाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही. असं चालणार नाही. आणि यासाठी आपल्या संघटना मजबूत करण्याची गरज आहे. जसं आमच्या महासंघाच्या नितीनजी त्यांच्या संबोधनात लिहिलं की तालुका संघाने सभासद वाढवावे, तसे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र चेंबरचे सभासद वाढवले पाहिजेत. तुमचा संघ मजबूत असला पाहिजे, पण सगळे व्यापाऱ्यांनी थेट सुद्धा चेंबरचं सभासद घेतलं पाहिजे. कारण या संघटना जेवढ्या मजबूत होतील तेवढा आपला आवाज अधिक प्रभावीपणे आपल्याला सरकारकडे मांडता येईल. कारण आता जर सरकार असेल किंवा कुठलंही सरकार असेल, तुमची ताकद तुमच्या पाठीमुळे किती आहे याच्यावर तुमची व्हॅल्यू करते आणि याच्यावर तुमचा प्रश्न सुटणार का नाही हे ठरत असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र चेंबरचे मेंबर व्हा. या सगळ्या चळवळीमध्ये आपण त्या प्रवाहात असलं पाहिजे. अनेक वेगवेगळ्या नवीन गोष्टी त्या चेंबरच्या माध्यमातून तुम्हालाही बघता येतील. चेंबरच्या या प्रवाहामध्ये सहभागी होता येईल. हे कुठल्याही राजकीय पक्षाचं व्यासपीठ नाही किंवा कुठल्या उद्योजकाच्या हातातलं भावलं असलेलं चेंबर नाही. हे व्यापारी उद्योजकांचं स्वतःचं व्यासपीठ आहे. आज मी या पदावर आहे, तुम्ही तुमच्यातलं कुणीही या पदावर येऊ शकतो. अशा प्रकारची रचना या चेंबरच्या सर्व पूर्व धुरीणांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे हे आपलं स्वतःचं व्यासपीठ आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महासंघानं एक ताकदीचं जसं उदाहरण दिलेलं आहे, एकतेचं जसं आदर्शच केलेलं आहे, अशा प्रकारचं आपण प्रत्येक आपली राज्याची शिखर संस्था सुद्धा मजबूत केली पाहिजे. या शिखर संस्थेच्या माध्यमातून या राज्याच्या औद्योगिकरणाचा तर पाया घातलाच आहे, परंतु अनेक आपल्या व्यापार उद्योगाच्या विकासाच्या नवनवीन योजना या चेंबरच्या माध्यमातून आपण सरकारच्या माध्यमातून असेल, व्यापार उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून असेल, सातत्यानं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढेही महाराष्ट्र चेंबर सदैव आपल्या पाठीशी भक्कमपणे राहील. आपल्या व्यापाराच्या समस्या सोडवण्यासाठीच नाही तर व्यापाराच्या विकासासाठी असलेल्या नवनवीन संधींची आपल्याला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी चेंबर नक्की आपल्या बरोबरीने काम करेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या मेळाव्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, त्याचे सर्व पदाधिकारी, या सर्वांना आयोजक वेंगुर्ले तालुका संघाला आणि या पुढचे आयोजक मालवण तालुका संघाला सुद्धा अतिशय जोरदार आयोजन करण्याच्या शुभेच्छा देतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.